सदाभाऊ खोत आपल्या सोबत आपण म्हणजे थेट बातचीत करणार आहोत. सदाभाऊ धूमधडाका असं वारंवार म्हटलं जातं, पण सदाभाऊंना मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे का? आम्ही म्हटलं की छोट्या छोट्या घटक पक्षांना तुम्ही सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आणि तिन्ही आमच्या नेत्यांनी द्यावी ही आमची अपेक्षा आहे. निश्चितपणानं आम्ही यापूर्वी त्यांच्याबरोबर होतो, भविष्य काळामध्येही आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहोत आणि म्हणून मला वाटतं की तिघांनी एकत्रित बसावं आणि झोपडीतल्या माणसांना बी बरोबर घ्यावं, एवढी माझी माफक अपेक्षा आहे. काय झोपडीत बी जरा उजेड येऊन द्या, आमच्यात बी दिवा लागून द्या, ही माफक अपेक्षा मी केलेली आहे आणि निश्चितपणानं त्याचा विचार करतील. पण इतकं मोठं मॅन्डेट भेटलंय भाजपला, इतर पण नेते आहेत, याच्यामध्ये विचार होईल का छोट्या संघटनांचा, छोट्या पक्षांचा? काय असतं या की गर्दी जास्त झाली असं नाही, त्यांची गाडी जरी फुल झाली असली तर कधी कधी गाडी ढकलायला माणसं लागते ती. काय मग आम्ही ढकलणारं गाडी जर हिनी घरात बसवलं तर ह्यांच्या गाडीला हात कोण लावायचा? त्यामुळे मला खात्री आहे की वाढप्यांना बी जेवायला बसवतील. काय आम्ही आता व्यवस्थित वाढलं, ह्यांना पोट भरून वाढलं, हिने ढेकूर दिलं. काय मग आता आम्हाला शेवटच्या पंक्तीला तर बसवतील. शेवटच्या पंक्तीला जेवण संपण्याची पण तर शक्यता आहे. असं नसतं या, वाढपी हुशार असते ती, त्यांना लागणारं तिने तेवढं बरोबर बाजूला ठेवलेलं असतंय, फक्त ती तेवढं द्यावं एवढं मी म्हणतो. बरं, सीमावादाचा प्रश्न आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न पेटतोय आणि त्या ठिकाणी शिवसैनिकांची धरपकड करण्यात आली, जाळपोळ सुरू आहे, बराच वाद पेटतोय आणि हे लोण आणखी जास्त पेटेल संपूर्ण महाराष्ट्रात असं वाटतंय. काय आहे की तिथं काँग्रेसचं सरकार आहे, ज्यावेळी बीजेपीचं सरकार होतं त्यावेळी म्हणायचे की अन्याय अत्याचार करते ती, केंद्रात एकच सरकार, राज्यात एकच सरकार आणि यांनी आता सीमावाद सोडवावा. आता या काँग्रेसवाल्यांना महाराष्ट्रातल्या सांगतो, त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इकडे याचंच नाही. अरे याचं नाही म्हणजे काय हिंदुस्थान पाकिस्तान आहे का हा? आणि म्हणून निश्चितपणानं इथल्या काँग्रेसवाल्यांनी तिथल्या मुख्यमंत्र्यांना सांगावं की बाबा अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या किंवा तिथल्या मराठी माणसावरती तुम्हाला अन्याय करता येणार नाही. आणि म्हणून मला वाटतं आता राहुल गांधीनं बी तिथं एक शांती यात्रा काढावी. काय गरज आहे शांती यात्रेची? तिथं एवढा प्रक्षोभक वातावरण तयार झालेलं आहे आणि राहुल गांधीची शांती यात्रा गेली कुठं आता? तिथं जावं एकदा एक यात्रा काढायला. मार्केटवारीमध्ये जात आहेत ना, त्या ठिकाणी लॉंग मार्च काढणार आहेत. नाही तिथंच त्यांना, कारण तिथं त्यांची खुर्ची यात्रा ते आहे आणि म्हणून ते लॉंग मार्च तिथं काढत आहेत. आणि जिथं लोक रस्त्यावर आलेले आहेत तिथं जावा ना, तुमचं सरकार आहे, बघूया तुमच्यात हिंमत आहे का? केवळ राहुल गांधींना हा टोला का लगावत आहे? केवळ राहुल गांधींनाच हा टोला का? नाही, सरकार त्यांचं आहे कर्नाटकामध्ये, म्हणून म्हणलं राहुल गांधींनी सध्या ती यात्रेवर आहेत, म्हणून म्हणलं त्यांनी ती एक कर्नाटकाची बी यात्रा करावी, म्हणजे त्यांच्या कामकाजामध्ये भर पडेल. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारायचा, कारण गेल्या अनेक दशकांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे, मार्गी लागत नाहीये आणि तुम्ही जवळून पाहिलेला देखील आहे. त्यामुळे या प्रश्नावरती सरकारची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे, त्यांना काही सल्ला देणार आहात का? कुठलं शिष्टमंडळ हा सीमावादा प्रश्न? निश्चितपणानं महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्रातले सगळेच पक्ष, मी काय त्या महाविकास आघाडीवाल्यांसारखा माझ्याच भातावर डाळ वाढणारा माणूस नाही. सगळेच पक्ष हे निश्चितपणानं मराठी माणसाच्या मागं कर्नाटकातल्या उभा आहेत आणि मुख्यमंत्री देवाभाऊ सुद्धा मराठी माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभा असतील आणि निश्चितपणानं केंद्र सरकारपर्यंत जिथं जिथं काही कायदेशीर बाबी आहेत तिथं ते सक्षमपणानं काम करतील. आता ईव्हीएमची जी आकडेवारी समोर आली आहे यावर आक्षेप उपस्थित केला जातोय. जे हरलेले पराभूत उमेदवार आहेत ते कोर्टामध्ये गेलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी पण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे की ईव्हीएमची आकडेवारीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एकंदरीतच कसं पाहता? सगळ्या बाजूने घेरेबंदी सुरू आहे ईव्हीएमचा मुद्दा उचलून. काय होत नसतं या, लग्न झालं बरोबर संसार चालतो, लेकरं बाळ होते, ती शेजाऱ्यानं किती जरी बोटं मोडली तर पाळणा हलायचा थांबत नाही. लक्षात आलं का? आता काय झालं, हे वांजुट्यांचं वांजुट कारभार पण चाललंय काय, त्यामुळं त्यांच्या काय बी तिने कालवा केला तर आता त्यांचा पाळणा हलत नाही. 5 वर्ष तिने आमच्या लेकराचंच गाणं म्हणायचं, आमचं सरकार 5 वर्ष चालणार. आता काय ईव्हीएम म्हणून देते, काय म्हणून देते,
कारण नाचता येणं अंगान वाकडं, ह्यांना नाचायला येणं म्हणून अंगान वाकडं. अरे ईव्हीएमच्या मागं कुठं लपता या, लोकांच्या प्रश्नावर बाहेर या. पण यांना लोकांच्या प्रश्नावर बाहेर यायचं नाही. मार्करवाडीतली जनता यांनी गुप्त मतदान हे महायुतीला केलेलं आहे. मतदान काही कुठं उघड करायचं असतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.